जय महाराष्ट्र मित्रांनो. काल आपल्या एक फॉलोअर बरोबर बोलत असताना त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला की 1-2 महिन्यापूर्वी त्यांना जी काम करताना चिडचिड व्हायची, मनस्ताप व्हायचा, संताप यायचा, तो बंद झाला. का? फक्त 10 मिनिटाचं मेडिटेशन मित्रांनो ऍड केलं दररोजच्या शेड्यूलमध्ये. आता हा वरती फोटो बघा, ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 13 मधला आहे. ज्ञानेश्वरी कशी वाचायची याच्यावरती एक व्हिडिओ बनवा म्हणून एका फॉलोअरनं सांगितलं. तर मी जी ज्ञानेश्वरी वाचलेली आहे ना, ते ब्रह्मांड म्हणजे काय, मॅनिफेस्टेशन म्हणजे काय असतं, आपलं मन म्हणजे काय असतं याचा अभ्यास करण्यासाठी वाचलेले आहे. आणि ती वाचत असताना बऱ्याच साऱ्या गोष्टींचा, इतर गोष्टींचा सुद्धा काय झाला, उलगडा झाला. अर्जुनाकडे सगळं होतं, सैनिक होतं, इतकंच काय की प्रत्यक्ष श्रीकृष्ण सोबत होता, तरी पण ते युद्धाला त्याचं मन तयार झालं नाही ना. आज आपला प्रॉब्लेम काय झालेला आहे, माझ्याकडे सगळ्या सुखसोयी आहेत, पण एखादी गोष्ट मिळवायची म्हणली ना, त्यासाठी लागणारं मन माझ्याकडे नाहीये. ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजे काय मित्रांनो, की आत्मसाक्षात्कार, आत्मज्ञान, आत्मबोध करून घेणं. मी कोण आहे, मी काय केलं पाहिजे, माझं मन म्हणजे काय, मी कोण आहे, मन म्हणजे काय असतं, आत्मा म्हणजे काय असतं, आणि त्यातून एक माझं शक्तिशाली मन निर्माण करायचं आणि त्या शक्तिशाली मनानं सोबत डोकं वापरून कृती करायची. हेच तर मॅनिफेस्टेशन आहे मित्रांनो. शक्तिशाली मन लागतं, डोकं लागतं आणि कृती करावी लागते. आज तुमच्या माझ्याकडे डोकं आहे, कृती पण करतोय, पण अपयश येते. का? कारण मन आपलं चांगलं नाहीये. ज्या माणसाला मन म्हणजे काय समजून घ्यायचं आहे, आत्मसाक्षात्कार, आत्मबोध करून घ्यायचा आहे, किंवा जीवनातील प्रत्येक अडीअडचणीवरती कशी मात केली पाहिजे हे जर समजावून घ्यायचं असेल तर हे ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आता हा अध्याय क्रमांक 13 मधलं वाक्य आहे, ते पहिलं जे वाक्य आहे ना मित्रांनो, काय आहे की श्रेष्ठ सुखासाठी विशेष श्रम करावे लागतात असं काही नाही. आता हा सुख हा शब्द आहे ना, हा थोडा इथं आध्यात्मिक आहे, पण आपण मॅनिफेस्टेशनच्या भाषेमध्ये समजावून घेऊ. ह्या वाक्यावरूनच मित्रांनो ना एका लॉची निर्मिती झालेली आहे. तो कोणता लॉ आहे? लॉ ऑफ लिस्ट एफर्ट्स, म्हणजे कमी कष्टामध्ये यश मिळवणं. आणि इथं ज्ञानेश्वरीमध्ये तेच लिहिलेलं आहे बघा मित्रांनो, की श्रेष्ठ सुख मिळवण्यासाठी विशेष परिश्रम करावे लागत नाहीत. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, आपल्याला किती नकारात्मक वाटत असेल, टेन्शन आलेलं असेल, आणि आपण एका मस्त नदीकाठी गेलो तर आपण आपलं दुःख विसरून जातो अचानक, आणि हलकं हलकं वाटायला लागतं. का होतं? त्याचं आध्यात्मिक कारण याच्यामध्ये लिहिलेलं आहे की आत्मा आणि जीव एक होतात त्यावेळी आपल्याला श्रेष्ठ सुखाचा अनुभव येतो. हेच मॅनिफेस्टेशन मध्ये काय मित्रांनो, कृती करताना माझ्या आत्म्याची चेतना, माझ्या आत्म्याची ऊर्जा, माझ्या शरीरातील जर ऊर्जा सकारात्मक असेल आणि त्यावेळी मी जर कृती करत असेल ना, तर ते अपेक्षित गोष्ट प्राप्त होणार आणि मला जे हवं असलेलं सुख मिळणार. तर याला काय म्हटलेलं आहे की आत्म्याची चेतना जागृत करून इन्स्पायर्ड ऍक्शन्स करणं, हे ज्याला जमतं ना त्याला कमी कष्टामध्ये यश मिळतो मित्रांनो. म्हणून तुम्ही जर पाहिलं ना, काही लोक असे आहेत की ते सर्वसामान्य कष्ट करतायत, पण त्यांना इतरांपेक्षा जास्त मिळते, कारण त्यांचं मन शक्तिशाली आहे, त्यांच्या मनाची चेतना, आत्म्याची चेतना, ऊर्जा जागृत झालेली आहे. आणि ही जागृत कशी करायची असते? त्याला योग, प्राणायाम, मेडिटेशन यातूनच ही होते, आणि हेच खरं अध्यात्म आहे. पुढचं वाक्य काय आहे मित्रांनो, मनाचं स्थैर्य जर आपल्याला निर्माण झालं, मन आपलं स्थिर झालं, तर आपल्याला सुखाची प्राप्ती होते. आणि मन जर चंचल असेल तर आपल्याला दुःख मिळतं. आज तुमचं माझं मन स्थिर आहे का? नाही, पण मन चंचल आहे. चंचल मन म्हणजे मित्रांनो अपयश मिळणार कृती करताना. कृती करताना मन चंचल असेल 100% अपयशी मिळणार. कृती करताना मन स्थिर पाहिजे, जाग्यावर पाहिजे, लक्ष पाहिजे, एकाग्र पाहिजे. हे जे आपल्याला लहानपणी शिकवलेलं ना, ते हेच आहे मित्रांनो. तर मॅनिफेस्टेशन जर तुम्हाला शिकायचं असेल तर मेडिटेशन हे मस्ट आहे मित्रांनो. आणि मेडिटेशन मधून आपल्या आत्म्याची जागृती अनुभवणं, आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सातत्यानं निर्माण करणं, आपली ऊर्जा हायर लेवलला आणणं, यातून काय होतं मित्रांनो
कमी कष्टामध्ये यश मिळायला लागतं. म्हणून जे लोक मेडिटेशन किंवा हे मॅनिफेस्टेशनचे प्रॅक्टिशनर आहेत ते एका विशिष्ट काळानंतर त्यांना गोष्टी मिळत गेलेल्या आहेत ऑटोमॅटिक. बघा तुम्ही समाजामध्ये अशी भरपूर लोक आहेत ते सातत्यानं असे वर 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 चाललेले आहेत. ते डाऊनफॉल नाहीच आहे. का? कारण ह्या गोष्टी त्यांनी स्वतःमध्ये निर्माण केलेल्या आहेत. काय? मनाची ऊर्जा त्यांची जागृत झालेली आहे. शक्तिशाली मन आहे, स्थिर मन आहे आणि चंचल तर अजिबात नाहीये. तर मॅनिफेस्टेशन मध्ये मित्रांनो हे शिकावं लागतं. धन्यवाद.